मनसेचे यवतमाळ जिल्ह्याचे आक्रमक नेतृत्व माननीय अनिल भाऊ हमदापुरे यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगानं जिल्ह्यातील कुपोषित बालकांना प्रोटीन पावडर, पोषक आहार आणि जीवनावश्यक वस्तूंचे आणि आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन स्थानिक टिळक स्मारक येथे 28 जानेवारीला करण्यात आले होते। कार्यक्रमाचे आयोजन अनिल हमदापुरे मित्र परिवारातर्फे करण्यात आले होते। या शिबिराला प्रामुख्याने मनसेचे जिल्हाध्यक्ष देवाभाऊ शिवरामवार, मनसेचे अनिल हमदापुरे, डॉक्टर सचिन तारक, डॉक्टर अनिल आखरे तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या सर्व कुपोषित बालकांना पोषण आहाराच्या किटचं वाटप करण्यात आलं। सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचलन तिलक गुगलिया तर आभार प्रदर्शन सौरभ अनसिंकर यांनी केले। सदर कार्यक्रमास प्रचंड प्रतिसाद लाभला। यवतमाळ जिल्ह्यातील कुपोषणाच्या प्रश्नांवर काहीतरी सकारात्मक उपाययोजना व्हावी या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। जिल्ह्यात कुपोषणाचा प्रश्न हा गंभीर स्वरूपाचा होत असून शासन कुठेतरी कमी पडत असल्याचा अनुभव या शिबिराच्या माध्यमातून आला। या शिबिराला सर्वप्रथम अंदाजे 300 बालक येतील असा अंदाज होता, परंतु जिल्ह्यातील कुपोषणाचा प्रश्न किती गंभीर स्वरूप धारण करतोय याचा अंदाज शिबिराला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादातून आला। या शिबिरात जवळपास 450 कुपोषित बालकांची आरोग्य तपासणी झाली। सोबतच त्यांच्या रक्त चाचण्या पण मोफत करण्यात आल्या। या शिबिराला यवतमाळ येथील बालरोग तज्ज्ञ डॉक्टर अनिल आखरे, डॉक्टर सचिन तारक, डॉक्टर अमित व्यवहारे, डॉक्टर स्वप्नील वाणकर, डॉक्टर नागेश व्यवहारे, डॉक्टर हर्षाद साव, डॉक्टर संध्या चांगाडे, डॉक्टर प्रिया अनिल हमदापुरे यांनी बालकांची तपासणी केली। यावेळी सर्व बालकांना उत्तम दर्जाचे औषधींचं वाटप करण्यात आलं। सदर कार्यक्रमात आलेल्या बालकांना मोफत एका किटचं वाटप करण्यात आलं। त्यात प्रामुख्याने 1 डबा प्रोटीन पावडर, 2 बॉटल मल्टीव्हिटॅमिन, शेंगदाणा लाडू पाकिट, पेंड खजूर पाकिट, राजगिरा लाडू 2 पाकिट तसेच दिनदर्शिकेचं वाटप करण्यात आलं। प्रतिनिधी कलीम खान, NTV न्यूज मराठी, यवतमाळ।